हॅलो, कोणी कोणी आहे? कोणी आहे का? काय ते तुझं? पाणी पाणी हवंय. हा 20 रुपये देणी बॉटल घेऊन जा. नाही आहेत पाणी. पैसे नाहीत मग कशाला आले इकडे? चल निघ निघ म्हटलं ना. हे बदलापूर आहे ना? नाही, लंडन आहे लंडन. हा, बदलापूरला येऊन काय विचारते बदलापूर आहे का म्हणून? तुमच्यासारख्या नशेडी माणसाने ना या बदलापूरची वाट लावली आहे. चल निघ. सॉरी. नाव? चारुशीला गाला. काम? सध्या घरीच असते. अभय मिरजकरला किती वर्षांपासून ओळखता तुम्ही? 6. आणि कशी ओळख तुमची? आम्ही एकाच कंपनीमध्ये कामाला होतो. त्याच कंपनीमध्ये फ्रॉड केल्यामुळे काढलं ना तुम्हाला? चौकशी त्याबद्दल आहे. म्हणजे केला फ्रॉड? फ्रॉड बद्दल आपण नंतर बोलूया इन्स्पेक्टर. मला असं वाटतं की आत्ताचा विषय तो नसावा. मग विषय असा आहे मॅडम की अभय मिरजकर आणि तुमचा अफेअर आहे ना? हा विषय बघा, या केसशी संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते मला विचारावेच लागणार आहेत तुम्हाला, आणि तुम्हालाही त्याची उत्तरं द्यावीच लागतील. बाकी हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये तुमचं कोणाबरोबर अफेअर आहे, तुम्ही काय करताय, त्याची मला काही देणं घेणं नाही आहे. मग मी माझ्या वैयक्तिक गोष्टी सांगायच्या का नाहीत हे मीच ठरवणार, नाही का? दोन खून झालेत, 2 मुली मिसिंग आहेत. सिरियसनेस कळतोय? पण या सगळ्याशी माझा काही संबंध नाही. आणि तसं कुठे काही असेल तर ते सिद्ध झालेलं नाही. मग मी माझं खाजगी आयुष्य काही अनोळखी माणसांशी का शेअर करावं? अनोळखी नाही, पोलीस आहोत आम्ही. हो, मग एक काम का नाही करत तुम्ही? तो तुमचा खोटा खोटा वॉरंट काढा, मला कस्टडीमध्ये बोलवा, आणि मग त्याच्यानंतर मला विचारा प्रश्न, अभयला विचारले तसे. हुशार आहात तुम्ही मॅडम, खूपच. इन्स्पेक्टर, तुम्ही तुमचा हा ठेवणीतला आवाज काढलात, पोलिसी खाक्या दाखवला की मी घाबरून जाऊन तुम्हाला 4 गोष्टी सांगेन असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नाही होणार आहे. काय ना, मी माझ्या कंपनीमध्ये लीगल डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे या कायद्याच्या खाचाखोचा चांगल्या माहिती आहेत मला. तुम्हाला जे काय विचारायचं ना ते सरळ विचारा. हवा पाण्याच्या गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही. निघा. निघा. मला अभयला भेटायचं. नाही भेटता येणार. अठरा डिसेंबरला शनिवारी कुठे होता तुम्ही? घरीच होते. कोणी साक्षीदार? नाही. पुढे. दुपारी गाडी काढली, कर्जतला गेले, कर्जतवरनं अभयला उचललं, त्याच्यानंतर त्याला कळंबोलीला सोडलं आणि मग घरी परत आले. तेवढ्यासाठी तुम्ही कळंबोलीला गेलात का? कारण त्याचा मला फोन आला होता की मला तुझी मदत हवी, म्हणून मी त्याला लिफ्ट दिली. पण तुम्हालाच का बोलवलं त्यांनी? म्हणजे त्याला तिथून टॅक्सी कॅब काहीच मिळत नव्हतं?
हे तुम्ही अभयलाच का नाही विचारत? तुम्ही नाही विचारलं? आम्ही एकमेकांना असे प्रश्न विचारत नाही. काय ना, आमची चांगली मैत्री आहे आणि मित्र म्हणून जर का त्यांनी माझ्याकडे मदत मागितली आणि मला ती जमणार असेल तर मी ती करते. त्याहून जास्ती खोलात आम्ही शिरत नाही. नाही, मी खोलात शिरणार नाही, पण तरी तुम्हाला असं ऑड नाही वाटलं? नाही, कारण मला माहिती होतं की तो जुगार खेळायला जाणार आहे आणि ही गोष्ट त्यांनी त्याच्या बायकोपासून लपवलेली. तो त्याच्या मुलीला कर्जत फाट्यावर सोडणार होता आणि म्हणून कदाचित त्याला प्रश्न पडला असेल की तिथून पुढे वाहन मिळेल का नाही, म्हणून त्यांनी मला फोन केला लिफ्टसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला हे माहिती असणार की मी त्याला प्रश्न विचारणार नाही, त्याला जज करणार नाही किंवा त्याला नैतिकतेचे धडे देणार नाही, म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं असेल. काय जमलं, कसं आहे? भारी आहे. है ना? थँक्यू. पण का हो, त्या अभय मिरजकरांची बायको श्रद्धा मिरजकर, त्या श्रद्धा मिरजकर आणि तुमची पण चांगली मैत्री आहे का? नाही, मग काय त्यांना सांगायचा काही प्रश्नच येत नाही. आम्ही एकमेकांचे सिक्रेट्स ना जपून ठेवतो. मित्र होत ना, जनरली मैत्रीत सिक्रेट जपून ठेवतात, नाही का? नाही नाही, आम्ही नाही जपत. आम्ही पोलीस आहोत ना, आमच्याकडे असं सिक्रेट बिक्रेट काही नसतं. पण विषय असा आहे मॅडम की मला तुमचे सिक्रेट जाणून घ्यावे लागतील. पण ते मी तुम्हाला सांगेन असं वाटतंय तुम्हाला? पुन्हा एकदा, अनोळखी माणसांशी खासगी गोष्टी मी शेअर करत नाही. ठीक आहे, मग आता केसशी संदर्भात अत्यंत महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, कारण नाही दिलं तर माहिती दडवली म्हणून मी गुन्हा दाखल करीन तुमच्यावर. बसा. अभय मिरजकरचा या ड्रग प्रकरणाशी संबंध आहे? नाही. तुमचा आहे? सिद्ध करा. फारच हुशार आहात हा मॅडम तुम्ही. थँक्यू. वेलकम. कन्फर्म? प्लीज. आपण भेटत राहूच. नॉट इंटरेस्टेड. नाही, इंटरेस्ट येईल तुम्हाला. हळूहळू जशी आपली ओळख होईल तसा तसा इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि मग तुम्ही अशा गोष्टी माझ्याबरोबर शेअर कराल ज्या तुम्ही अनोळखी माणसांबरोबर सुद्धा शेअर करत नाही. कॉन्फिडन्स चांगला आहे तुमचा. मला अभयला नाही नाही. पुण्याला जातोय खोटं, साऊला डॉग दाखवायला जातोय खोटं. कसा विश्वास ठेव आणि कशावर विश्वास ठेवाय? तू तुझ्या आयुष्यात फसलीस ना, तशीच मी पण फसले. नाही बाळ, आपल्यात फरक आहे. माझा नवरा गुन्हेगारच होता, त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्यांनी सुद्धा तो कबूल केला होता. पण अभयच्या बाबतीत त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. एका ठिकाणी जातो असं म्हणून दुसऱ्या ठिकाणी जुगार खेळायला जाणं हा काही गुन्हा नाहीये. पण खून करणं हा गुन्हा आहे ना. तुला वाटतं अभय सारखा माणूस कोणाचा तरी खून करेल? काय माहित, मला आता कसलीच खात्री वाटत नाहीये. तुझी आई म्हणून तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आधी आणि काही माणसं मी जास्त बघितली म्हणून सांगते तुला मी. माझी नजर सहसा चुकणार नाही. अभयच्या डोळ्यात बघून मी सांगते की त्याने दुसरं काहीही केलं असलं तरी कुणाचा तो जीव घेणार नाही, कुणाचा खून करणार नाही. माझा नवरा गुन्हेगार होता, सगळ्या जगाला माहित होतं की तो गुन्हेगार आहे. तरी मला देवानं जरी येऊन सांगितलं असतं की व्यंकट सावंतनं खून केलाय, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. खून करणारी माणसं स्वतःचं माणूस पण गमावून बसलेली असतात. तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलला, त्यासाठी त्याला तू हवी ती शिक्षा दे. पण आता तो ज्या नरकात आहे ना, त्यातून आधी त्याला बाहेर काढायला हवा. चला, त्याला
त्याला पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढला पाहिजे, नाहीतर तिथं त्याचे हाल होतील. माधवराव, जरा आठवा ना, कुणी वकील आहे का बघा ना. नाही चल, चल. नाही मला आठवत नाही, म्हणजे आठवत लक्षात नाही? अजितराव, त्यांना विचारून बघूया. हा, मीच जाते विचार. नाही थांब, नाही मी जाऊन विचारते. जा. डोंट वरी, मी दादाशी बोलतो. अगं तुम्ही मध्येच का बोललात मी गाडी घेऊन येतो म्हणून? तुम्ही जाणार आहेत का पोलीस स्टेशनला? अगं मग जायला नको का नीता? अजिबात कुठेच जायचं नाहीये, कळलं तुम्हाला? हे बघा, आई बाबांबद्दल तुम्हाला काळजी वाटते ती मी समजू शकते, पण म्हणून दादाच्या प्रकरणात जायचं नाहीये, कळलं का? अगं अभय माझा भाऊ आहे आणि अशा वेळी त्याच्या उपयोगात नाही पडलो तर मग कधी पडायचं? तुम्ही जरा डोकं वापरा ना स्वतःचं. तुम्हाला समजत कसं नाहीये? संशयित गुन्हेगार म्हणून दादाला पकडून नेलंय. आता एका गुन्हेगाराला तुम्ही मदत केली म्हणून तुम्हाला पकडलं तर? अगं आधीच वैभवची चौकशी झाली माहितीये ना? हो. नशीब कोणाला कळलेलं नाही अजून, पण म्हणून तुम्ही स्वतःला आणि मुलांना ह्याच्यात जर अडकवलं ना तर कायमची माहेरी जाईल, समजलं? अगं नंबर डायरीत लिहिलेला असेल, मला पाहायला पाहिजे. अहो, काय काय म्हणाले अजितराव? नाही, त्याच्या ओळखीत नाहीये कोणी. कोणी नाही? मग आणखीन मी प्रसादला फोन करते. विचार विचार, लगेच लगेच, वेळ घालवू नकोस. अरे त्या अभय मिरजकर कडून तुला काहीही लीड मिळत नाहीये, तरी त्याच्या हात धुवून मागे का लागतोयस तू? मॅडम कारण आहे त्याच्या मागे. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आम्ही त्या अभय मिरजकरला भेटलो ना, तेव्हा कधी न मिळालेली अशी माहिती त्यांनी दिली आहे आम्हाला. एवढंच नाही मॅडम, तो ना हॅबिच्युअल लायर असल्यासारखं खोटं बोलतोय माहिती का? घेंड्याच्या कातडीचा आहे, एकदम मुर्दाड. नाही, मी सांगतो ना तुम्हाला, सामान्य माणसं अशी नसतात मॅडम. आपण पाहिली नाही का, जरा डोळे वटारले ना की माणसं चटा चटा खरं बोलतात. हा तसा नाही हो, हा पोचलेला आहे एकदम, सामान्य माणूस नाही हा. ठीक आहे, त्याच्याशी मीच बोलते. विजय, तू मारला नाहीये ना त्याला? विजय, खरं सांग. नाही, मारलं नाहीये, मोरीत बसवलंय. मोरीत कशाला बसवलाय? मॅडम, दगड फोडण्याआधी आपण कसा मऊ करून घेतो, तसा मऊ करायला मोरीत बसवायला त्याला. मी फोडणारच नाही, तुम्हीच फोडायचं आहे. अरे पण ही अशी माणसंच मीडिया पुढे जाऊन बोंबा बोंब करतात विजय. अहो मॅडम, मीडिया समोर उडायला तोंड शिल्लक तर राहिलं पाहिजे त्याला. विजय, तुला मी हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुझ्या ना. मॅडम, आत येऊ का? तू नेहाताई शेटे, जागृती.com, पत्रकार आहे. तू इथे काय करतेस? तुम्हीच नाही का म्हणाला होतात परवा की विचारून येत जा, म्हणून आज विचारून आले. त्याचं काय आहे, मला एका स्टोरी विषयी बोलायचंय. अपॉइंटमेंट घेतलीये? आत्ता जाते आणि लगेच घेऊन येते. आज मी पूर्ण दिवस बिझी. उद्या 1 महिन्यानी फोन करा. 1 महिना? 2 महिने. ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसं, फक्त तुम्ही चिडू नका. थँक्यू. काय मॅडम हे काय, म्हणजे मला तूच बघ विजय, मीडिया दारापर्यंत पोहोचलाय, लक्षात ठेव. मॅडम, तुम्ही चिडू नका. तिलाही कळलं, तुम्ही चिडू विजय, चिडू नका. बाबा, 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 मी प्रसादशी बोलले आत्ता. वकिलांकडे जाऊन येते. मी येतो तुझ्या बरोबर. नाही, नको, मी जाते आत्ता. काही लागलं तर फोन करेन तुम्हाला. बाबा, मी सगळे प्रयत्न करेन आणि अभयला पुन्हा घरी घेऊन येईन. मी आहे.
वहिनी कुठे निघाली आहेस का? मी जरा वकिलांकडे जाऊन येते. तू आई बाबांबरोबर थांबशील का इथे? वहिनी मी येऊ का वकिलाकडे तुझ्या बरोबर? नाही, नको. साऊ बेपत्ता आहे. अभयला पोलीस घेऊन गेलेत. आता मुलांना घेऊन नीता माहेरी जायला नको. तू आई बाबांबरोबर थांब, मी आले जाऊन. हॅलो. हॅलो, चारू बोलते. श्रद्धा ऐक. हे बघ, प्लीज मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? मला आता पोलिसांनी बोलवलं होतं चौकशीसाठी. गुड. झाली चौकशी? हे बघ, मला माहितीये मी तुला आवडत नाही. नाही, असं काही नाहीये. मी या सगळ्याच्या खूप पुढे गेली. हे बघ श्रद्धा, तुझ्या मनात अनेक बाबतीत खूप गैरसमज आहेत. मला ना आता या सगळ्यासाठी खरंच वेळ नाहीये. मला खूप महत्वाची कामं आहेत. ठीक आहे, नंतर बोलूया. कधी ते तू मला सांग, पण मला बोलायचंय तुझ्याशी. पण आता ते माझ्यासाठी सगळ्यात कमी महत्वाचं आहे. मला काय बोलायचंय ते तू नको ना ठरवूस. पण मला काय ऐकायचंय आणि काय नाही ते मी ठरवू शकते. एनिवे, प्लीज मला एकदा भेट. मला खूप बोलायचंय. मी रिक्वेस्ट करते, प्लीज. बघू. ए प्रमोद, ओ मॅडम, लागलंय का? खूप लागलंय का? काय नीट गाडी नाही चालवत आहे. यांच्याविषयी कंप्लेंट करणार आहे मी. सॉरी सर, सॉरी. अरे मला काय सॉरी म्हणतो, त्यांना सॉरी म्हणतो. त्याची गाडी चालवतात का रे? गाडी नाही चालवत आहेत साधी. खरंच कंप्लेंट करणार आहे. थांबा ना, मी काय म्हणतो, आपण हॉस्पिटलला जाऊया. सावकाश सावकाश मॅडम, डोंट वरी, काय होणार नाही तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आपण. बसा बसा बसा. नाही, मी काय म्हणते, मी यांच्याविषयी काही कंप्लेंट वगैरे करणार नाही. बरं झालंय माझा बाय. आणि अजून बरं वाटेल मला जर आपण बोललो तर. मला बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही त्या केसवर काम करताय ना? सुविचार क्रमांक 1, माझ्या आईने सांगितलंय लहानपणी, अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. आणि मी माझ्या आईचं ऐकतो. घ्या ना हो सर, पण मी एक पत्रकार आहे आणि माहिती मिळवणं माझं काम आहे. मॅडम, मी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि अनोळखी माणसांना आमची इंटरनल माहिती न देणं हे माझं काम आहे, कळलं? प्रमोद, मॅडमला ट्रीटमेंटची नाही, शॉकची गरज आहे. मेंटल हॉस्पिटलला घेऊन जात आहोत. चल. नाही सर, सॉरी सर, प्लीज सांगा काहीतरी. सर, तुम्ही कुठे निघालात? चहा खरी? फक्त चहा. मी केबिन मध्ये पाठवते. हा प्रसाद, मी घरातून निघाली आहे. तू पिकअप करतोस का? मी डायरेक्ट भेटू? हा, मग पत्ता. हा चालेल, पाठव पत्ता पाठव. हा. रिक्षा दादा. हा ताई, बोला ना. तुमची आहे का? हो. मालाडला येणार? नाही. चला ना, जरा अर्जंट काम आहे. अहो ताई, गॅस पाहिजे की त्यासाठी? वाटेत भरायचं का जाताना? चालेल तुम्हाला? चालेल. 2 मिनिट थांबा, मग एवढं शर्ट इस्त्री करून घेतो, लगेच जाऊ. बसा की तुम्ही तोपर्यंत. बसा. ए बाबा, अरे कर की लवकर इस्त्री. काय यार तू पण.
अरे ये इस्त्री बंद हो गई है क्या बंद अभी हो करके गई लाता यार हूँ तेरा भी. मॅडम 2 मिनिट थांबा ताई. ओ दादा अहो जायचं लवकर या ना लव हो ताई आलो आलो.